Hello, this is architect Netra Sai, and tell me if I am wrong, but why are we influenced so much with the Western architecture, Western interiors? सगळं पॉश चकाचक आपल्याला आवडतंय, बट ऑल्सो वी आर मिसिंग सो मेनी इम्पॉर्टंट थिंग्स जे इंडियन आर्किटेक्चरमध्ये होते. अँड वन मेजर थिंग दॅट आय एम टॉकिंग अबाउट इज कोर्टयार्ड्स. आजकालच्या घरामध्ये कुठेच आपल्याला अंगण, कोर्टयार्ड अशा कन्सेप्ट्सच बघायला मिळत नाहीत. नंबर वन, नॅचरल कूलिंग. ट्रस्ट मी, तुमचं एसीचं बिल खूप कमी येणार आहे यानंतर. नंबर टू, डेली डोस ऑफ नेचर. ऑफकोर्स नॅचरल सनलाईट मिळणार आहे. तुम्ही तिकडे प्लांट्स लावू शकता, छोटे छोटे पॉन्ड्स क्रिएट करू शकता, फाउंटन लावू शकता आणि पाण्याचा आवाज सुद्धा इतका छान वाटतो कानांवर पडताना. नंबर थ्री, तुम्ही तुमचं घर इन्व्हर्ट डिझाईन करू शकता. लाईक आता आपली प्लॉट्स इतके जवळजवळ आणि घरं इतकी चिटकून असतात की शेजारच्या काकूंनी काय केलंय आपल्याला लगेच फोडणी दिलं समजतं, किंवा आवाज येत असतो, प्रायव्हसी राहत नाही, एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमधलं लगेच दिसतं, जे बाहेरच्या देशांमध्ये होत नाही कारण त्यांची घरं खूप लांब असतात. आणि हेच आपलं चुकतं, आपण चुकीच्या गोष्टी फॉलो करतो आणि चुकीच्या गोष्टी कॉपी करतो त्यांच्याकडून. नंबर फोर इज अ प्लेस वेअर द फॅमिली बॉन्ड्स. सगळे आपल्या आपल्या रूम मध्ये निघून जातात, पण अशी स्पेस घरात असल्यावर सगळे तिकडे बसतात, थोडासा टाइम स्पेंड करतात. अँड नंबर फाईव्ह इज वास्तू. कारण असं म्हणतात की घराचा सेंटर हा नेहमी ब्रीदिंग स्पेस असला पाहिजे, किंवा जास्त तिकडे हेवी काही एलिमेंट डिझाईन नाही करायचे. आपल्या जुन्या घरांमध्ये सेंटरमध्ये नेहमी कोर्टयार्ड्स असायचे आणि त्याचे सायंटिफिक रिझन्स सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. होप यू लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला सुद्धा जर माझ्यासोबत तुमचं सुंदर घर डिझाईन करायचं असेल तर मला DM करा, कमेंट करा, किंवा माझ्या बायोमध्ये लिंक आहे तो फॉर्म फिल करा. अँड माय टीम विल रीच यू सून. टिल देन, हॅपी डिझायनिंग.